नमस्कार, सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण रक्षाबंधन स्पेशल खुसखुशीत रसरशीत तोंडात टाकताच विरघळणारी ओल्या नारळाची वडी कशी बनवायची ते पाहणार आहोत। तर रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे, अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब जरूर करा आणि रेसिपी आवडली तर रेसिपीला एक लाईक नक्की करा। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे बघा मी कप घेतलेला आहे। आता तुम्ही कोणताही कप किंवा वाटी सेट करा आणि त्याने सगळी मापे घ्या, म्हणजे तुमची सुद्धा वडी ही अगदी परफेक्ट होईल। तर इथे मी 2 कप खोवलेलं नारळ घेतलेलं आहे। हे ओलं खोबरं घेतलेलं आहे। ज्यावेळेस आपण नारळ फोडतो त्यावेळेस फोडल्यानंतर जे खोबरं भेटतं त्या खोबऱ्याचा पाठीमागचा जो काळा भाग आहे तो काढून टाकलेला आणि त्यानंतर छोटे छोटे तुकडे करून इथे मी हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे। तुम्ही खोवून घेतलं तरी चालेल, पण खोवताना हात दुखतो त्यासाठी ही सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे की नारळाचे तुकडे करायचे आणि त्यानंतर मिक्सरला बारीक फिरवून घ्यायचं आहे। म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला हे खोबरं एकदम बारीक असं तयार होतं। आता आपल्याला वडी बनवायची, तुम्ही ताटामध्ये सेट करू शकता किंवा ट्रेमध्ये सुद्धा सेट करू शकता। आता वडी बनवण्याच्या आधी आपल्याला ही तयारी आधी करून घ्यायची आहे। आता इथे मी ट्रे घेतलेला आहे आणि त्या ट्रेला आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे। तूप लावल्यामुळे काय होतं, पटकन अशी ही आपली वडी ट्रेमधून बाहेर निघते किंवा ताटातून बाहेर निघते। आता त्यानंतर आपल्याला इथे बटर पेपर लावायचा आहे। तुमच्याकडे असेल तर लावा, नसेल तर नाही लावला तरी चालेल। तर यामध्ये आपल्याला बटर पेपर अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे। बटर पेपरला सुद्धा हलकंसं तूप लावून घ्यायचं आहे। बघा अशा पद्धतीने आपण तूप लावून घेतलेलं आहे। आता हे आपण बाजूला ठेवून देऊ। आता गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला 2 चमचे साजूक तूप। आता तूप गरम झालं की यामध्ये लगेचच आपल्याला हे ओलं खोबरं घालून घ्यायचं आहे। आता हे खोबरं आपल्याला 2 ते 3 मिनिटे फक्त परतवून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे। जो ओलसरपणा आहे तो आपल्याला घालवायचा आहे। तर इथे आपण हे ओलं खोबरं 2 मिनिटे परतून घेतलेलं आहे। आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला दूध। तर इथे मी 2 कप दूध घेतलेलं आहे। आता आपल्याला हे ओलं खोबरं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि सतत आपल्याला परतत राहायचं आहे। आपल्याला अर्ध दूध यामध्ये आटवून घ्यायचं आहे। आता गॅसची फ्लेम आपल्याला मोठी ठेवायची आणि सतत हलवत हलवत अर्ध होईपर्यंत आपल्याला हे आटवून घ्यायचं आहे। हो, पण मिक्स करत राहायचं आहे। सतत असं आपल्याला हलवत राहायचं आहे। इथे आपलं अर्ध दूध आटलेलं आहे। आता यामध्येच घालायचं आहे आपल्याला साखर। तर आपण 2 कप ओलं खोबरं घेतलेलं, त्यासाठी आपल्याला 1 कप साखर घालायची आहे। परफेक्ट प्रमाण आहे आणि अगदी परफेक्ट अशी आपली ही वडी तयार होणार। आता साखर विरघळली की त्याचं पाणी होणार आणि हे मिश्रण पुन्हा पातळ होणार। त्यासाठी आपल्याला हे सतत हलवत हलवत मिक्स करून घ्यायचं आहे आणि जे साखरेचं पाणी सुटलेलं ते आपल्याला आटवून घ्यायचं आहे। साखरेचं पूर्ण पाणी झालेलं आहे, साखर सगळी विरघळलेली आहे आणि आता मिश्रण हे आपल्याला पातळ दिसतंय। आता हे आपल्याला साखरेचं पाणी आटवून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आणि सतत हलवत राहायचं आहे, म्हणजे पटकन असं हे पाणी आटलं जाईल। तर बघा साखर घातल्यानंतर मिश्रण एकदम पातळ झालेलं आणि यातलं हे मिश्रण आहे हे आता अर्ध आटलेलं आहे, म्हणजे यातली साखरेचं पाणी आहे ते आटलेलं आहे। खूपही जास्त आटवून घ्यायचं नाही, खूपही घट्ट करायचं नाही। तर बघा अशा पद्धतीने हे मिश्रण
ठेवायचं आहे आणि त्यानंतर यामध्येच घालायचे आहे आपल्याला इथे दूध पावडर. त्यामुळे काय होतं, छान अशी बाइंडिंग येते. तर इथे मी 125 ग्रॅम दूध पावडर घेतलेली आहे. साधारण अर्धा कपापेक्षा थोडीशी जास्त घेतलेली आहे. दूध पावडरमुळे काय होतं, खव्याची आपल्याला टेस्ट लागते आणि ह्या वडीला छान अशी बाइंडिंग येते आणि व्यवस्थित आपली ही वडी तयार होते. आता थोडी थोडी करून मिक्स करायचं, थोडी थोडी घालायची आणि मिक्स करायचं. काय होतं, पावडर घातल्यानंतर आहे ना गठुळ्या तयार होतात. तर ह्या गठुळ्या आपल्याला सगळ्या मोडून घ्यायच्या आहे. आता ही सगळी आपण पावडर यामध्ये घालू आणि सगळं मिक्स करून घेऊ. हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. सतत हे मिक्स करत करत आपल्याला ह्या गाठी मोडून घ्यायच्या आहे आणि मिश्रण आपण जसा शिरा बनवतो अगदी शिऱ्याप्रमाणे आपल्याला घट्ट करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि सतत हलवत राहायचं आहे. हे आपल्याला आटवून घ्यायचं आहे आणि ह्या गाठी मोडून घ्यायच्या आहे. बघा, अशा पद्धतीने भरभर भरभर अशा गाठी मोडून घ्यायच्या आहे. तर इथे आपण दूध पावडरच्या सगळ्या गाठी मोडून घेतलेल्या आहे. तुम्ही इथे बघू शकता आणि मिश्रण छान असं घट्ट झालेलं आहे. आता दूध पावडर तुम्हाला कोणत्याही ब्रँडची मिळाली तर ते तुम्ही घेऊ शकता. आता दूध पावडर जर नाही मिळाली तर त्याऐवजी तुम्ही थोडंसं दूध जास्त वापरायचं आहे. दूध जरी जास्त नसेल तर तुम्ही यामध्ये खवासुद्धा घालू शकता. छान अशी वडी तयार होते. आता आपण हे मिश्रण घट्ट करून घेऊ. तर इथे मिश्रण आपण सतत हलवत हलवत एकदम शिऱ्याप्रमाणे घट्ट करून घेतलेलं आहे. तुम्ही इथे बघू शकता. आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला अर्धा चमचा साखरेत बारीक केलेली वेलची पूड आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे. आता हे मिश्रण आपल्याला तूप लावलेल्या ट्रेमध्ये ओतून घ्यायचं आहे. बघा, वडीचं मिश्रण सगळं मी ट्रेमध्ये ओतून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला हे पूर्ण प्लेन करून घ्यायचं आहे. आता वडीचं मिश्रण आपण पूर्ण ट्रेमध्ये ओतून घेतल्यानंतर प्लेन करून घेतलेलं आहे. आता हे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. तर इथे आपलं वडीचं मिश्रण पूर्ण थंड झालेलं आहे. आता थंड करून घेतल्यानंतर 15 ते 20 मिनटं फ्रीजमध्ये ठेवायचं आहे, म्हणजे हे मिश्रण छान असं सेट होतं. आता हे आपण काढून घेऊ. तर बघा, एकदम पटकन असं अलगद निघालेलं आहे कारण आपण तूप लावून घेतलेलं होतं. आता हे आपण कट करून घेऊ. आता तुम्हाला हवे त्या आकारामध्ये तुम्ही कट करून घ्यायचं आहे. आता तुम्हाला चौकोनी आकारामध्ये किंवा शंकरपाळ्याच्या आकारामध्ये कट करायचं असेल त्या आकारामध्ये तुम्ही कट करायचं आहे. आता इथे मी चौकोनी आकारामध्ये कट करून घेणार आहे. तर इथे मी सगळ्या वड्या कट करून घेतलेल्या आहे. तुम्ही इथे बघू शकता. आता आपण यातली अलगद अशी वडी काढून घेऊ. तर तुम्ही इथे बघू शकता. अतिशय सुंदर मऊसूद अशी ही वडी तयार झालेली आहे आणि तोंडात टाकताच विरघळणारी आहे. ही वडी तुम्ही आपल्या रक्षाबंधनसाठी, भावासाठी तुम्ही गिफ्ट म्हणून करू शकता आणि ज्यावेळेस तुम्ही रक्षाबंधनला जाता त्यावेळेस मिठाईच्या बॉक्समध्ये पॅक करायची आणि त्यानंतर तुम्ही घेऊन जाऊ शकता. 8 दिवस छान अशी ही वडी टिकते आणि एकदम परफेक्ट प्रमाण दिलेलं आहे. परफेक्ट प्रमाणामध्ये तुम्ही जर मी घेतलेलं त्या प्रमाणामध्ये जर तुम्ही वडी बनवली तर अतिशय सुंदर अशी वडी तयार होते. तर ह्या रक्षाबंधनसाठी तुम्ही ओल्या नारळाची वडी जरूर करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा. धन्यवाद.